सी.पी. राधाकृष्णन यांचा आज देशाचे 15वे उपराष्ट्रपती म्हणून शपथविधी पार पडला। नवी दिल्लीमधील राष्ट्रपती भवनातील गणतंत्र मंडपात झालेल्या या समारंभात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी त्यांना पदाची शपथ दिली। I, Chandraviram Ponnusamy Radhakrishnan, do swear in the name of God do swear in the name of God that I will bear true faith and allegiance that I will bear true faith and allegiance to the Constitution of India to the Constitution of India as by law established, as by law established, and that I will faithfully discharge the duty and that I will faithfully discharge the duty upon which I am about to enter. upon which I am about to enter. या शपथविधीला पंतप्रधान नरेंद्र मोदी, माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद, माजी उपराष्ट्रपती जगदीश धनखड, हमीद अन्सारी, एम व्यंकय्या नायडू यांच्यासह अनेक माजी आणि सध्याचे केंद्रीय मंत्री उपस्थित होते। तसेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष ॲडव्होकेट राहुल नार्वेकर, विधान परिषद सभापती प्राध्यापक राम शिंदे, विविध राज्याचे मुख्यमंत्री, राजकीय नेते, उच्च पदस्थ अधिकारी आणि समाजातील मान्यवरही उपस्थित होते। उपराष्ट्रपती पदासाठी झालेल्या निवडणुकीत सी.पी. राधाकृष्णन यांनी इंडिया आघाडीच्या उमेदवार बी. सुदर्शन रेड्डी यांचा 152 मतांनी पराभव केला। या निवडणुकीनंतर त्यांनी आज राज्यसभेच्या अध्यक्षपदाचा कार्यभारही स्वीकारला। सी.पी. राधाकृष्णन यांनी उपराष्ट्रपती निवड झाल्यामुळे त्यांनी महाराष्ट्राच्या राज्यपाल पदाचा राजीनामा दिला। आता महाराष्ट्राच्या राज्यपाल पदाचा अतिरिक्त कार्यभार गुजरातचे राज्यपाल आचार्य देवव्रत यांच्याकडे सोपविण्यात आला आहे। उपरोक्त सर्व सोहळ्यात सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती भूषण गवई, लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला, केंद्रीय मंत्री अमित शहा, नितीन गडकरी, रामनाथ सिंग, जे.पी. नड्डा, पीयूष गोयल तसेच विविध राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते। सी.पी. राधाकृष्णन हे राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष म्हणून उपराष्ट्रपती म्हणून त्यांना अनेक प्रशासकीय व विधायी जबाबदाऱ्या सोपविण्यात आल्या आहेत। आजच्या या शपथविधीमुळे भारतीय लोकशाहीतील एक महत्त्वाचा टप्पा पुन्हा एकदा गाठला आहे, ज्यामध्ये संसद आणि कार्यपालिका यांच्यातील समन्वयाचे महत्त्व अधोरेखित झाले आहे।